पहले तो फर्स्ट ऑफ ऑल गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेस मध्ये प्रथमतः मनपूर्वक स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेस प्रत्येक वेळी आपल्यासाठी नवनवीन सॉफ्टवेअर आपल्यासाठी बाजारात आणत असतं. ज्या पद्धतीनं कृषी सॉफ्टवेअर्स असतील आणि वेगवेगळ्या पद्धतीचे सॉफ्टवेअर्स ऑलरेडी MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेसनी उपलब्ध आपल्यासाठी करून दिली आहे. होप की आपण सगळ्यांनी या सगळ्या सॉफ्टवेअरचा फायदा घेतला असाल आणि प्रत्येक गोष्टीचे एक्सप्लेनेशन MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेसनी व्यवस्थित दिलेलं आहे. ठीक आहे. तर MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेस बद्दल आज एक नवीन या MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेसने एक नवीन सॉफ्टवेअर लॉन्च केलंय. त्या संदर्भात ते कसं सॉफ्टवेअर ऑपरेट करतं, त्याची फंक्शन्स प्रत्येकाची ती आपण इथून पुढच्या वेळेमध्ये आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी माझी सगळ्यांना विनंती आहे, की हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे. जर आपण आत्तापर्यंत MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्याला सबस्क्राईब सुद्धा करायचंय. तत्पूर्वी आपण MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेस बद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात, की या सर्व्हिसेसनी आपण काय-काय त्यांनी केलेलं आहे आणि काय-काय आपल्याला ते फ्युचरमध्ये सुद्धा आपल्याला देणार आहेत आणि मे बी आपल्यापैकी जो व्हिडिओ ऐकताय त्याच्यापैकी आपली कुणाची तरी रिक्वायरमेंट याबद्दल एक असू शकते. तर नक्कीच तुम्ही या संदर्भात MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेसकडं विचारू शकता आणि तुमची जी रिक्वायरमेंट्स आहेत ती तुम्ही उपलब्ध त्यांच्याकडनं करून घेऊ शकता. तर ते MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट्स वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स डेव्हलपमेंट करतात. जसं कस्टमरला त्यांची रिक्वायरमेंट्स असतात त्या पद्धतीनं ते नवीन-नवीन सॉफ्टवेअर उपलब्ध करून देत असतात. रिसेंटली जे एक कस्टमर होते त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्या सॉफ्टवेअरमध्ये नवीन-नवीन गोष्टी हव्या होत्या, तर त्या पद्धतीनं त्या सर्व्हिसेसनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर यांनी वेबसाईट डेव्हलपमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट असतात, ते सुद्धा यांनी डेव्हलप करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर ब्लॉग डिझाइन असतील, Android ॲप डेव्हलपमेंट्स असतील आणि इन्स्टॉलेशन असतील. अशा विविध प्रकारची कामं MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेस हे करत असतं. तर MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेसचे जे ओनर आहेत ते मिस्टर अनिकेत ओल्हुले आहेत. त्यांचा नंबर आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल 9370734655 आणि त्यांचा दुसरा एक नंबर आपल्यासाठी अवेलेबल आहे 8975159258. त्यांनी ईमेल सुद्धा आपल्यासाठी सर्वांसाठी उपलब्ध करून दिलाय aniketholule@gmail.com. तर आपण आपला तुमचा जास्त वेळ वाया न घालवता आपण आज जी MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेसनी एक सॉफ्टवेअर लॉन्च केलंय, तर त्याचं नाव आहे स्मार्ट लॅब. तर ऍक्च्युली हे सॉफ्टवेअर कशासाठी आपण ते जाणून घेऊयात. तर हे सॉफ्टवेअर बेसिकली जे लॅब्स असतात, जसं तुम्हाला माहीत असेल युरिन टेस्टिंग असेल, त्याच्यानंतर ब्लड टेस्टिंग असेल, तर याच्यासाठी हे वापरलं जातं. तर आपल्यासमोर एक त्या सॉफ्टवेअरचं एक लॉगिन पेज दिसते. आपण करणार आहोत, लॉगिन करणार आहोत आणि तत्पूर्वी माझी सगळ्यांना विनंती आहे, की ह्या सॉफ्टवेअरमध्ये खूप सारे फंक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये सब फंक्शन्स आहेत. तर प्रत्येक कसं वर्क करतं हे आपण समजून घेणार आहोत. मी परत एकदा सगळ्यांना विनंती करतोय, की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे. तर आपल्याला स्क्रीनवरती एक लॉगिन पेज दिसते. त्याच्यामध्ये कंपनीचं नाव दिसतंय, विश यू अ गुड हेल्थ. त्याच्यावरती डबल क्लिक करायचंय, लॉगिन पेज जनरेट होईल. जे तुम्ही युजर नेम दिलेला असेल आणि पासवर्ड दिलेला असेल, तो तुम्हाला रिस्पेक्टिव्ह बॉक्समध्ये तुम्हाला तिथं इन्सर्ट करायचा आहे आणि लॉगिन बटनावरती क्लिक करायचं. जसं फॉर एक्झाम्पल युजर नेम आणि पासवर्ड 1-1 असं केलेलं आहे आणि लॉगिन या बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्याला इथे एक मस्तपैकी व्यवस्थित क्लासिकली डिझाइन केलेलं एक आपल्याला लॉगिन पेज दिसतंय स्मार्ट लॅब. जसं लिस्ट ऑफ टेस्ट असतील, डे बुक असतील, पेमेंट असतील, पेशंट एंट्री असतील, टेस्ट रिपोर्ट असतील. किती व्यवस्थित आणि क्लासिकली एकदम व्यवस्थित डिझाइन या MSIT सोल्युशन अँड सर्व्हिसेसने आपल्या सर्वांसाठी केलंय. तर आपण प्रत्येक याच्यामध्ये एक 5-6 फंक्शन आहेत. त्याचं नाव आहे कंपनी, मास्टर, एंट्री, रिपोर्ट्स, युटिलिटीज आणि हेल्प. या प्रत्येक फंक्शनमध्ये सब फंक्शन्स आहेत. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन समजून घ्यायचे. तर फर्स्ट ऑफ ऑल कंपनीमध्ये आपल्याला जे कंपनी इन्फॉर्मेशन आहे, ते बद्दल आपण जाणून घेऊया त्याबद्दल. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅब इन्फो दिसतीये. लॅबचं नेम टाकायचे, त्या इन्सर्ट करायचे, विश यू अ गुड हेल्थ. ॲड्रेस जसं राहता फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय, तुम्ही काही पण टाकू शकता. सिटी अहमदनगर असेल, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला फॉर एक्झाम्पलमध्ये दिसतो 875487898889. जीमेल असेल, तो जीमेल टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर जो जीमेल अकाउंटचा पासवर्ड आहे तो टाकायचा, अप्लाय करून कंपनी अपडेट करून ओके या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला कंपनीमध्येच युजर प्रोफाइल हे एक फंक्शन आहे, सब फंक्शन ते आपल्याला समजून घ्यायचंय, ते आपण समजून घेऊयात. याच्यामध्ये पोझिशन नेम जे तुम्ही पोझिशन त्याला देणार आहात, त्या व्यवस्थित रिस्पेक्टिव्ह पर्सनला तो द्यायचे. जसं फॉर एक्झाम्पलमध्ये टेस्ट रिपोर्ट, पेशंट एंट्री, युजर, पेमेंट रिसिप्ट, टेस्ट मास्टर्स, टेस्ट ग्रुप आणि डॉक्टर एंट्री. याच्यामध्ये तुम्ही ज्याला काही जे तुम्हाला राइट्स द्यायचे आहेत त्याला, ते तुम्ही देऊ शकता.
जसं स्मॉल बॉक्समध्ये ते जसं क्लिक करताय, हे सगळं करून आपल्याला सेव्ह करायचंय. तुम्ही अपडेट सुद्धा करू शकता, डिलीट सुद्धा क्लोज करू शकता. तसं न्यू पोझिशन हॅज बीन ॲडेड करून ओके या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला कंपनीमध्ये युजर हे जे सब फंक्शन आहे ते आपण समजून घेऊयात. होप की तुम्हाला व्यवस्थित समजतंय. युजर नेम आहे तो बॉक्समध्ये तुम्हाला युजर नेम टाकायचंय. जी पोझिशन आहे त्या रिस्पेक्टिव्ह पर्सनची ती पोझिशन आपल्याला सिलेक्ट करायची आहे. पासवर्ड टाकायचंय. जसं फॉर एक्झाम्पलमध्ये युजर पोझिशन युजर करताय, पासवर्ड एक तिथं फॉर एक्झाम्पलमध्ये टाकताय आणि सेव्ह करून न्यू युजर हॅज बीन ॲडेड करून ओके बटनावरती क्लिक करायचंय. तुम्हाला फॉर एक्झाम्पल तिथं खाली तिथं दिसत असेल त्यांचं सगळं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला ऑप्शन हा सब फंक्शन आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे कंपनीमध्ये. बेसिकली याच्यामध्ये तुम्ही फक्त आपल्याला क्लिक करायची इथं संधी आहे. जसं फॉर एक्झाम्पल जनरेट बिल नंबर ॲट द टाईम ऑफ सेव्हिंग, राइट डिटेल इन्फॉर्मेशन. तर त्याच्यानंतर यूज क्लासिकल प्रिंटिंग. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही ऑप्शन्स क्लिक करू शकता आणि अप्लाय या बटनावरती क्लिक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला टेस्ट ग्रुप एंट्रीमध्ये हां, मास्टरमध्ये जो आपल्याला सब फंक्शन दिसतो टेस्ट ग्रुप कंट्रोल जी हे शॉर्टकट या एम-एस-आय-टी सोल्युशन अँड सर्व्हिसेसने आपल्याला प्रोव्हाईड केलंय. लेट वी विल डिस्कस. टेस्ट ग्रुप नेम तुम्हाला टेस्ट ग्रुपचं नेम टाकायचंय. जर तुम्हाला सब ग्रुपमध्ये ॲड करायचं असेल, तर तुम्हाला लेफ्ट साइडला धिस इज अ सब ग्रुप याच्यावरती तुम्हाला मॅन्डेटरी आहे. तुम्हाला क्लिक करायचंय. जो तुम्ही सीरियल ऑर्डर नंबर देणार आहात, तो सीरियल ऑर्डर नंबर तुम्हाला द्यायचा आहे. जी टोटल कॉस्ट आहे, ती तुम्हाला तिथं टाकायची आहे आणि तिथं खाली तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर टेस्ट हे सब फंक्शन आपण समजून घेऊयात मास्टरमध्ये. दिस इज व्हेरी इम्पोर्टंट फंक्शन. त्याच्यानंतर टेस्ट नेम जे तुम्ही टेस्ट नेम आहे ते तुम्हाला टेस्टचं नेम टाकायचंय. जसं फॉर एक्झाम्पलमध्ये ते काहीतरी टाकतील. सीरियल ऑर्डर नंबर तो तुम्हाला त्या बॉक्समध्ये इन्सर्ट करायचा आहे. त्याच्यानंतर ग्रुप ओके. अंडर सब ग्रुपवरती क्लिक करायचं असेल तिथं करू शकता. टेस्ट कोड आहे तो तुम्हाला टेस्ट कोड द्यायचा आहे. युनिट द्यायचं आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू द्यायची आहे, जी कॉस्ट आहे ती सुद्धा टाकू शकता. त्याच्यामध्ये नॉर्मल रेंज, लोवर रेंज, त्याच्यानंतर अप्पर रेंज जे तुम्हाला टाकायचं ते टाकू शकता. नोट्स हे ऑप्शनल असतील. जे तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता, अदरवाईज लीव्ह करू शकता. हे सगळं करून आपल्याला सेव्ह करायचंय. अपडेट करायचं असेल तर ते तुम्हाला अपडेट सुद्धा ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. ते अपडेट सुद्धा करू शकता. डिलीट करायचं असेल तर तुम्ही डिलीट सुद्धा करू शकता. ओके. त्यानंतर आपल्याला टेस्ट लिस्ट या बटनावरती क्लिक करायचंय. लिस्ट ऑफ टेस्ट कंट्रोल+T हे जे आपल्याला त्यांनी शॉर्टकट प्रोव्हाईड केलंय. तिथं तुम्हाला टेस्ट नेम हा बॉक्स दिसतोय. तिथं टेस्टचं नेम टाकायचंय. त्याच्यानंतर आपल्याला एक वरी न्यू एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दिसतंय. तर आपल्याला न्यू करायचं इथं तुम्हाला दिसत असेल तर ब्लड शुगर, कलर, त्याच्यानंतर आर-बी-सी मॉर्फॉलॉजी, त्याच्यानंतर पॉलिमॉर्फ्स वगैरे सगळ्या खूप साऱ्या टेस्टची नेम आहेत, ग्रुपची नेम आहेत, युनिट्स आहेत, एम-जी-एस पर्सेंटेज, नॉर्मल रेंज दिसतीये अप टू 160, 150 टू 250 त्याच्यानंतर कॉस्ट दिसतीये 240 जे आहे ते तुम्हाला तिथं दिसतंय. त्याच्यावरती आपल्याला न्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही लिस्ट ऑफ टेस्ट सुद्धा ॲड करू शकता. ठीक आहे, आपण समजून घेऊयात कसं ॲड करायचं ते. तर कसं ॲड करायचं टेस्ट एंट्री फॉर्म आपल्यासमोर जनरेट होतोय. त्यानंतर आपल्याला टेस्टचं नेम आहे ते तुम्हाला तिथं टेस्टचं नेम टाकायचंय. सीरियल ऑर्डर नंबर जो आहे तो तुम्हाला तिथं टाकायचा आहे. ओके. त्यानंतर टेस्ट कोड असेल, युनिट असेल, डिफॉल्ट व्हॅल्यू असतील, कॉस्ट असतील, जे तुम्हाला तिथं रिस्पेक्टिव्ह बॉक्स दिसताय, ते तुम्हाला तिथं टाकायचे. ग्रुप असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. नॉर्मल रेंज, लोवर रेंज, अपर रेंज हे सगळं तुम्हाला तिथं टाकायचंय आणि त्या सेम पद्धतीनं नोट्स या ठिकाणी ऑप्शनल असतील. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर जर इन्फॉर्मेशन अपडेट करायची असेल तर तुम्ही अपडेट सुद्धा करू शकता. त्यानंतर आपण समजून घेऊयात डॉक्टर्स. कंट्रोल+D हे शॉर्टकट्स त्यांनी प्रोव्हाईड केले. न्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डॉक्टरची लिस्ट आहे किंवा डॉक्टर्स असतील ते तुम्ही ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल डॉक्टर एंट्रीचा फॉर्म आपल्यासमोर जनरेट झालाय. डॉक्टर नेमचा हा बॉक्स इन्सर्ट झालाय. तिथं तुम्ही जसं फॉर एक्झाम्पल ते गगन किंवा जे असेल त्याच्यानंतर सुमित जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी नाव घेतलंय. तो तुम्हाला तिथं इन्सर्ट करायचा आहे. ईमेल आयडी असेल sumit@gmail.com तसं फॉर एक्झाम्पलमध्ये त्यांनी घेतलेलं आहे. त्याच्या खाली कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय 8789 फॉर एक्झाम्पल कमिशन तुम्ही किती देताय? कमिशन पर्सेंटेज 5% त्यांनी दिलेलं आहे फॉर एक्झाम्पलमध्ये. हे झाल्यानंतर ओके करून सेव्ह करायचं आणि तो तुमचा जो सुमित आहे डॉक्टर तो तिथं ॲड झालेला दिसेल. त्याच्यानंतर डबल क्लिक करायचं सुमितवरती जे फंक्शन आहे ते एंटर आणि फंक्शन एंटर या याच्याने हे करतात, प्रोग्रेस करतात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला अकाउंट ग्रुप यावरती सब फंक्शन आहे हा मास्टरमधला तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. जस्ट क्लिक ऑन द अकाउंट ग्रुप. ओके. अकाउंट ग्रुप नेम तुम्हाला अकाउंट ग्रुपचं नेम टाकायचं आहे. अंडर ग्रुपमध्ये जे असतील ते करंट, सेव्हिंग,
जे आहे ते तुम्हाला फॉर एक्झाम्पल मध्ये दिसेल बँक अकाउंट, कस्टमर एक्सपेन्सेस, लोन्स, सेल, सेक्युर्ड लोन, सेल, त्याच्यानंतर स्टॉक इन हँड वगैरे जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल कॅश इन हँड, बँक अकाउंट्स वगैरे सगळं दिसतंय. तसं स्टॉक इन हँड करंट ॲसेट्स हे करून तुम्ही सेव्ह या बटनावरती क्लिक करू शकता. त्याच्यानंतर अपडेट करायचं असेल तर अपडेट सुद्धा करू शकता. डिलीट करायचं असेल तर डिलीट करू शकता. किती क्लासिकली व्यवस्थित या एम-एस-आय-टी सोल्युशन अँड सर्व्हिसेसनी हे सॉफ्टवेअर डिझाइन केलंय. होप सो की तुम्हाला सगळं व्यवस्थित या सगळ्या इन्फॉर्मेशन समजत असतील. त्यानंतर आपल्याला अकाउंट जो सब फंक्शन आहे तो आपण समजून घेऊयात. ओके. तर अकाउंट एंट्री फॉर्म, अकाउंटचा नेम जो बॉक्स तिथं दिसतोय तो तुम्हाला इन्सर्ट करायचा अकाउंटचा नेम. जसं फॉर एक्झाम्पल अनिकेत, ग्रुप, बँक अकाउंट्स. ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचे जे आहे ते तुम्हाला कॅपिटल अकाउंट, कॅश इन हँड, करंट असेट्स, करंट जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. फॉर एक्झाम्पल कस्टमर त्यांनी सिलेक्ट केलंय. त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला तिथं जे बॉक्स दिसताय, डॉक्टर डी-सी आहे ते जे तुम्हाला तिथं टाकायचे ते टाकू शकता. ॲड्रेसमध्ये रिस्पेक्टिव्ह ॲड्रेस तो तुम्हाला तिथं त्या बॉक्समध्ये इन्सर्ट करायचे. फॉर एक्झाम्पल राहता हे त्यांनी घेतलेलं आहे सिटीमध्ये अहमदनगर. त्याच्यानंतर मोबाईल नंबर असेल 897544875548 हे करून आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं. न्यू अकाउंट हॅज बीन ॲडेड हे येईल. अपडेट करायचं असेल तर अपडेट करू शकता. त्याच्यानंतर डिलीट करायचं असेल तर डिलीट करू शकता. सेम इन्फॉर्मेशन आहे. आपल्याला फर्दर पुढे जायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर पेशंट एंट्री. एंट्री हा जो मेन फंक्शन आहे त्याच्यामधला सब फंक्शन आहे पेशंट एंट्री. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला डेट आहे ती तुम्हाला डेट तिथं सिलेक्ट करायची. लॅब नंबर, टायटलमध्ये मिस्टर, एम-आर-एस जे टाकायचं ते. पेशंटचं नेम, फॉर एक्झाम्पल श्रीनिवास हे नाव दिसतंय. एज असेल 14 जे असेल ते टाकायचंय. मेल, जेंडर. एंट्री मोर इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल रेफर्ड बाय कुणाकडनं रेफर्ड झालेले आहेत ते. अकाउंट अनिकेत, ॲड्रेस ऑफ पेशंट राहुरी जसं फॉर एक्झाम्पल दिसतंय. हे तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर सॅम्पल डेट जे आहे ते तुम्ही टाकू शकता. कॅटेगरी, वेट, डिपार्टमेंट, रिमार्क्स हेच तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. ठीक आहे. तर त्यानंतर इथं तुम्हाला टेस्टची नावं दिसताय. बायोकेमिस्ट्री टेस्ट हे तुम्हाला सिलेक्ट करायचे ते तुम्हाला इकडे दिसतील. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पलमध्ये हार्मोन ॲसेज वगैरे जे आहे ते तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर खाली इन्फॉर्मेशन सगळी जनरेट होईल. ओके. टोटल कॉस्ट दिसते आपल्याला. एक्स्ट्रा चार्जेस तुम्ही लावायचे असतील तर लावू शकता. ॲडव्हान्समध्ये त्यांनी जर समजा आधी पे ₹500 केले तर आपल्याला 3,650 वजा ₹500 तर ₹3,150 आपल्याला रिमेंड द्यायचे त्यांनी. हे करून आपण सेव्ह या बटनावरती क्लिक करायचंय. ठीक आहे. दिस इज व्हेरी नाईस इम्पॉर्टंट फंक्शन फ्रॉम दिस सॉफ्टवेअर. त्यानंतर आपल्याला टेस्ट रिपोर्ट कंट्रोल+S हे शॉर्टकट या सॉफ्टवेअरनी आपल्याला प्रोव्हाईड केलंय. दॅट विल बी डिस्कस. दोन्ही टेस्ट रिपोर्ट जर पेंडिंग असतील ते पण आपण बघू शकतो आणि कंप्लीट असतील ते पण बघू शकतो. तुम्हाला इथं डेट सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर फ्रॉम टू त्याच्यानंतर आपण इथं तुम्हाला फॉर एक्झाम्पलमध्ये दिसतंय लॅब नंबर, रेफर्ड नंबर, पेशंट नेम, रेफर्ड बाय हे सुद्धा टाकू शकता. श्रीनिवास 14 मेल हे जे पेशंट आहे त्याच्यावरती डबल क्लिक करायचंय तुम्हाला. ओके. तर तो रिपोर्ट आपल्यासमोर जनरेट होईल. ओके. जसं फॉर एक्झाम्पलमध्ये हिमोग्लोबिन 14 त्याच्यानंतर जे आहे ते तुम्ही एडिट करू शकता. जसं ANC, DLC 52 वगैरे टाकता तिथं. फॉर एक्झाम्पलमध्ये आहे. याच्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन्स दिसतायत ना खाली सेव्ह, प्रिंट आणि क्लोज. प्रिंटवरती जर तुम्ही क्लिक केलं ना, तर तुम्हाला हा जो रिपोर्ट आहे तो तुम्ही WhatsApp मेल करू शकता. त्याच्यानंतर जी खाली अमाउंट आहे ना टोटल कॉस्ट 3,650 ॲडव्हान्समध्ये 500 दिलेत. नेट बॅलन्स 3,150 आहे. रिसिप्ट नंबर आहे. प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे इथं जनरेट होतंय. बरोबर आहे. प्रिंटवरती क्लिक करायचंय. ओके. तर तुम्ही WhatsApp, मेल जसं फॉर एक्झाम्पलमध्ये एक दाखवतील त्यांनी. फोटो प्रिंट जे आहे ते तुम्ही इथून सगळं काही सेंड करू शकता. ठीक आहे. सो हे सॅम्पलमध्ये आपल्याला फक्त समोर दिसतंय. तुम्ही WhatsApp, मेल वगैरे सगळं करू शकता. ठीक आहे. प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर हे सगळं जनरेट होईल. आता जो तुमच्या समोर हा रिपोर्ट जनरेट झालाय ना, तर तो तुम्ही हा एडिट सुद्धा करू शकता. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पलमध्ये खाली जरा स्क्रोल करा. व्यवस्थित दिसतील सगळ्यांना. ठीक आहे. हा असा रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट तुम्ही एडिट सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर ऑल रिपोर्ट्स. जे रिपोर्ट्स आहेत त्याच्यामधले आपण फक्त सेम फंक्शन्स आहेत. फक्त आपण 1 ते 2 आपण हे करणार आहोत. त्याच्यामधले फर्स्ट आपण घेऊयात प्रॉफिट शेअर टेस्ट वाईज. हे भरपूर आहेत. मी जस्ट रीड करतो. ट्रान्झिशन रजिस्टर असेल. तर प्रोफाइल शेअर रिपोर्ट आपण समजून घेऊया. ओके. जरा थोडंसं रिपोर्ट्सवरती क्लिक करा. जस्ट मी रीड करतो. ट्रान्झिशन रजिस्टर असेल, कंट्रोल+R त्याच्यानंतर प्रोफाइल शेअर पर्सेंटेज वाईज कंट्रोल+K आपण हे समजून घेणार आहोत. प्रोफाइल शेअर समरी असेल, प्रोफाइल शेअर टेस्ट वाईज असेल, पेंडिंग रिपोर्ट लिस्ट असतील, डेली कलेक्शन रजिस्टर असेल, हॉस्पिटल रिपोर्ट्स असतील, टुडेज कॅश रजिस्टर असेल, पेशंट वाईज बॅलन्स लिस्ट असेल, टेस्ट वाईज कंपॅशन्स असतील, डॉक्टर वाईज कंपॅरिझन असेल. ओके सॉरी. तर डेट वाईज सुद्धा हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. होम स्क्रीन, डे बुक,
त्याच्याने हे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला फर्स्ट आपल्याला जे स्क्रीनवरती दिसते ते आपण डिस्कस करूया. ठीक आहे. तर प्रॉफिट शेअर रिपोर्ट. तर डॉक्टरचा नेम आहे रवी फॉर एक्झाम्पल घेतलं. प्रॉफिट शेअर पर्सेंटेज 10 दिले आणि ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर ही सगळी तुम्हाला इथं जनरेट होईल. टोटल कॉस्ट 3650. ते डेट तुम्हाला जसं फॉर एक्झाम्पल फ्रॉम टू ते तुम्हाला डेट सिलेक्ट करायची. ठीक आहे. टोटल शेअर तुम्ही किती दिले दिसतं इथं तुम्हाला दिसतं तुम्ही 10% दिला होता ना, तर तिथं किती झाले? ₹730. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामधलाच आपण आणि एक बघणार आहोत. पेशंट वाईज बॅलन्स लिस्ट आपण बघणार आहोत. जस्ट अ सेकंड. तर आपल्याला फ्रॉम टू याच्यामध्ये ज्या डेट्स आहेत, जसं फॉर एक्झाम्पल 28/7/2021 हे त्यांनी घेतलेलं आहे. आणि ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर जसं फॉर एक्झाम्पल पेशंटचं नाव श्रीनिवास, एज 14, रेफर्ड बाय रवी, कॉस्ट 3650, बॅलन्स हे तुम्ही त्याच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं जनरेट होईल. तर तुम्ही इथं सगळं एडिट करू शकता. ठीक आहे. ह्याची सगळी इन्फॉर्मेशन्स आलेली आहे. टेस्ट नेम असेल जसं HB1AC, हिमोग्लोबिन, ग्रुप कोणता आहे हिमोग्लोबिन, त्याच्यानंतर हेमॅटॉलॉजी रूटीन, नॉर्मल रेंज किती आहे 240, 250 टू 400 हे सगळं करून जे ॲडव्हान्समध्ये 500 पे केलेले आपल्याला अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि जे बाकीचे मी जे वाचलेत तेच ॲज इट इज फंक्शन करतात. डू यू वॉन्ट टू कॅन्सल धिस? तर तुम्ही कॅन्सल सुद्धा करू शकता. बॅलन्स लिस्ट वगैरे असेल हे सगळं आपल्याला तिथं दिसतंय. त्यानंतर क्विक पेमेंट. हां, डे बुक एक राहिलेलं आहे. आपण ते सुद्धा डिस्कस करूयात. त्याच्यामधला रिपोर्ट्समधला डे बुक जस्ट डिस्कस करूयात. सेम आहे. आपल्याला ओकेच करायचं जे डेट्स असतील त्या डेट टाकायचे आहेत. जसं फॉर एक्झाम्पलमध्ये टेस्ट रिपोर्ट असतील, अकाउंटमध्ये टेस्ट चार्जेस, कॅश हे असेल, डेबिट, क्रेडिट किती आहे हे सगळं तुम्हाला दिसेल. टोटल किती झालेले आहेत ₹7,410 आणि त्याच्यानंतर आपण किती त्याला पर्सेंटेज हे दिलेले आहेत ते ₹7,400 सुद्धा तिथं दिसतंय. हे सगळे रिपोर्ट्स तुम्हाला फक्त दिसण्यासाठी आहेत. तुम्ही हे करू शकता. ओके. त्यानंतर आपल्याला फंक्शन आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे क्विक पेमेंट. पण F5 हे शॉर्टकट त्यांनी दिलंय. जसं बाय मोड, पेमेंट मोड असेल तो कॅशने करू शकता, डेट असेल ती डेट टाकू शकता, अकाउंट नेम अनिकेत आणि कॅश अमाउंट आहे ₹100 टोटल अमाउंट ₹100 आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करून क्विक पेमेंट सेव्हड सक्सेसफुली वरती आणि जे अनिकेत खाली नाव आलंय त्याच्यावरती तुम्ही डबल क्लिक करू शकता. ठीक आहे. आणि अपडेट सुद्धा करू शकता. तर क्विक पेमेंट सेव्हड सक्सेसफुली. ओके. आणि क्विक रिसिप्ट F6 या ह्याच्याने आपल्याला शॉर्टकट्स या एम-एस-आय-टी सोल्युशन अँड सर्व्हिसेसने दिलेलं आहे. तर डेट टाकायची आहे, पेमेंट मोड कॅश टाकायचं आणि सेम ॲज इट इज करून अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्विक पेमेंट सेव्हड सक्सेसफुली. प्रिंट वन ओके या बटनावरती क्लिक करायचं ठीक आहे. तर ही हा एक आपल्याला इथं जनरेट होईल. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पलमध्ये जनरेट झालेलं आहे. तर ठीक आहे. तर अशा पद्धतीचं हे सॉफ्टवेअर होतं. आणि आय होप की तुम्हाला हे व्यवस्थित सॉफ्टवेअर समजलं असेल. तर मी जे आपल्या आता व्हिडिओ पाहतायत त्या सगळ्यांना मी विनंती करेन, की याच्याबद्दल जर तुम्हाला काही डाउट्स असतील, तर नक्कीच तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल मी जेव्हा सांगत असताना जे तुम्हाला मी नंबर्स आणि मेल आयडी दिले होते, तुम्ही तिथे इन्क्वायरी करू शकता. नक्कीच तुम्हाला तुमच्या शंकेचं निराकरण हे त्यांच्याकडनं केलं जाईल आणि जे वेगवेगळे या व्यतिरिक्त जे सॉफ्टवेअर्स तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पाहिजे असतील, तर मी नक्कीच सगळ्यांना विनंती करतो, की आपण नक्कीच एक वेळेस एम-एस-आय-टी सोल्युशन अँड सर्व्हिसेसला आवर्जून भेट द्या आणि तुमचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत, त्या फुलफिल करून घ्या. ठीक आहे? Have a nice day. Thank you so much for patiently listening.